युतीच्या संदर्भाचा निर्णय घ्यायचा ते दोन्ही ठाकरे बंधू घेतील। त्यामुळे योग्य वेळेला योग्य निर्णय घेतील। नगरसेवकांचे समर्थन आहेच त्याला, कारण कुणाला नकोय। मुंबई वाचवायची असेल, महाराष्ट्र हा देश वाचवायचा असेल तर सर्वप्रथम सुरुवात मुंबईपासून होईल। आधी मुंबई, मग महाराष्ट्र आणि मग देशाकडे वाटचाल। त्यामुळे मुंबई वाचवणं ही आता महाराष्ट्राची गरज आहे आणि महाराष्ट्र वाचला तर ही देशाची गरज आहे। त्यामुळे त्या दृष्टीने दोन्ही ठाकरे बंधू विचार करतील। त्या बाबतीत माननीय उद्धवजीच आपल्याशी संवाद साधतील। जे आपल्या सोबत आहेत नाईक साहेब, वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा होतोय, शिवसैनिकांची गर्दी झालेली आहे। मात्र सगळ्यात महत्त्वाचं लक्ष लागून राहिले ते म्हणजे उद्धव ठाकरेंच्या भाषणाकडे। महानगरपालिकांच्या निवडणुका तोंडावरती आहेत, कशा पद्धतीची तयारी पक्षातून सुरू झालेली आहे आणि काय भावना आहे? मुंबई ठाकरेंचीच हा एक ब्रँड जो एस्टॅब्लिश केला जातोय, सगळ्या शिवसैनिकांच्या भावना, त्यांची मतं मानली जात आहेत त्या पद्धतीत। खरं तर कालच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर मुंबईमध्ये मराठी माणसाला ज्या पद्धतीने वागणूक दिली जाते, आपण मुंबईत मराठी बोलू नये, बोलल्यानंतर मुंबईतल्या फ्लॅट घेताना मराठी माणसाला घेऊ नये, त्यानंतर जी अरेडावी चालली आहे आणि त्या अरेडावीच्या विरोधात मराठी माणसांची एक अपेक्षा आहे की हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले पाहिजेत आणि त्या दृष्टीने उद्धवजींनी, राजसाहेब असतील, हे प्रयत्न करतायत। निश्चितपणे लोकांची इच्छा आहे महाराष्ट्रातील जनतेची की ही मुंबई महापालिका ही मराठी माणसाच्या ताब्यात राहिली पाहिजे आणि म्हणून हे प्रयत्न चाललेत। आता हे बघा, स्थानिक स्वराज्य संस्था, त्याच्या येणाऱ्या निवडणुका, त्याच्याविषयी रणनीती आणि संघटनात्मक बांधणी या संदर्भात आजच्या मेळाव्याचं प्रमुख आकर्षण असणार आहे। जरी आम्ही इलेक्शनसाठी फक्त काम करत नसलो तरी येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, या स्थानिक स्वराज्य संस्थेवर महायुतीचा भगवा फडकणार आणि फडकवण्याचा आज शपथ आम्ही इथे घेणार आहोत। आणि आज गुलाबराव पाटील असतील, रामदासबाई असतील, त्याचप्रमाणे शिंदे साहेब असतील, यांचं भाषण ऐकायला आम्ही सगळे आतुर झालेलो आहोत। आम्ही महाराष्ट्रातल्या निवडणुका ह्या महायुतीमध्ये लढणार आहोत। आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी दिलेला कडवट हिंदुत्वाचा विचार, देशभक्ती, राष्ट्रभक्ती आणि शिवसेनेची केलेली स्थापना, त्याचा 59वा वाढदिवस या ठिकाणी साजरा होत आहे आणि खरा बाळासाहेबांचा वारसा एकनाथ शिंदेसाहेबांच्या रूपाने आमची शिवसेना या ठिकाणी सांभाळत आहे आणि भविष्यात देखील आमची वाटचाल ही बाळासाहेबांच्या विचारानेच पुढे होणार आहे।